GMRT पहिली आहे, रेल्वे नंतर आहे. आज GMRTचं कारण त्या ठिकाणी पुढे केलं जातं. मग राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, की आज तुम्ही GMRTचं कारण सांगा, पहिली मंजुरी काय दिली, GMRTनं त्यावेळी हरकत काय घेतली नाही. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारे याच्यामागे काहीतरी कुणाचं तरी आपल्या भागातून रेल्वे व्हावी हा त्या ठिकाणी आग्रह असू शकतो. परंतु आमचं एकच आहे, आपण याच्यावरती थांबवत का पूर्वी ज्या प्रकारे ठरलेले आहे की पुणे टू नाशिक आता हा जो रस्ता आहे त्याला पॅरलल पश्चिमेच्या बाजूने ती रेल्वे गेलीच बरोबर. जे शासनाने काही निधीची देखील तरतूद दिली, जमीन देखील काही ठिकाणी संपादित करून त्याचं खरेदी खत देखील झालेलं आहे. आणि असं असताना अचानक ही रेल्वे मार्ग बदलण्यात आला आणि हा इकडचा खेड असेल, आंबेगाव असेल, जुन्नर असेल, संगमनेरचा भाग त्याच्यामधून काढून टाकण्यात आला आणि शिर्डी नगर, अहिल्यानगर आणि नाशिक अशी कनेक्टिव्हिटी आणि तदनंतर सांगण्यात आलं की चाकणला ती जोडली जाईल. परंतु अजून त्या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारची सुरुवात झालेली नाही, मूर्त स्वरूप आलेलं नाही. तेव्हा सगळ्या तमाम नागरिकांची माहिती या भागाच्या भवितव्यासाठी कुठल्याही प्रकारे ही रेल्वे झालीच पाहिजे. यासाठी जनतेने हे आंदोलन आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्या माध्यमातून आज संपूर्ण चाकणपासून ते संगमनेरपर्यंत, सिन्नरपर्यंत आज हे चक्काजाम आंदोलन आहे. या ठिकाणी हजारो कामगार चाकण, पुणे, मुंबई या ठिकाणी कामाला जातात, मुलं शिक्षणासाठी जातात आणि ही पुणे नाशिक महामार्गाची दुरावस्था आपण जी पाहतोय. रेल्वे आपल्याला का गरजेची आहे, तर आजचा क्रांती दिन आहे 9 ऑगस्ट. का 9 ऑगस्ट क्रांती दिनी ज्या क्रांतिकारांनी क्रांती केली ती क्रांती ही रेल्वे कृती समिती आजपासून करू इच्छित आहे. आणि वेळ आली तर मी हुतात्मा बाबूगणू यांच्या गावचा आहे, हुतात्मा बाबूगणू यांच्या विचाराने प्रेरित आहे, हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या विचाराने प्रेरित आहे. वेळ प्रसंगी रक्त सांडायला लागलं तरी काय हरकत नाही, आम्ही रस्त्यावर उतरू म्हणून त्या ठिकाणी उतरू, आमचं रक्त सांडलं तरी चालेल. परंतु इथालच्या सर्वसामान्य जनतेला हा रेल्वे मार्ग का महत्त्वाचा आहे, का इथून गेला पाहिजे ही सरकारला नक्कीच जाग आली पाहिजे. या बाबतीत सगळे राजकीय पक्ष एकदम अनास्था आहे पारदेंची. इथालचे स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, या विभागात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, त्याचप्रमाणे अकोले असेल, सिन्नर असेल, या ठिकाणी काही विरोधी पार्टीचे खासदार आहे. त्यामुळे हे भाजप सरकार हा रेल्वे मार्ग वळवतं आहे का? कारण ज्या पक्षाच्या घडामोडी फुटाफुटीच्या घडामोडी चालल्यात याच्यात कुठंतरी हा विकास थांबला जातोय. तर या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आमची एकच कळकळीची अपेक्षा आहे, काय ह्या आमच्या भावना तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा आणि वेळ प्रसंगी आजचा चक्काजाम आंदोलन आहे, पुढं आमचा कोणता प्रोग्राम कृती समितीचा ठरेल आणि तो नक्कीच दिल्लीला जंतर मंतरवर आंदोलन झालं त्या धर्तीवर मोठं आंदोलन उभं राहील. आणि या तालुक्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, अकोले, संगमनेर तालुक्यातील सगळे युवक, सामाजिक संघटना, विद्यार्थी, शेतकरी सर्व पक्षीय एकत्र येतील आणि नक्कीच या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार. धन्यवाद. सर्वे झाला आणि नुसतं सर्वे नाही तर जागेंचं सुद्धा ॲक्विजिशन झालं. काही लोकांना पैसे सुद्धा शेतकऱ्यांना त्या पद्धतीनं दिलेले, पण अचानकपणानं कुणी हा कोळसाळपणा केलेला आहे, कुणी उद्योग केलेला आहे की पश्चिम महाराष्ट्रातील आणि उत्तर पुणे जिल्ह्यातील साधारणतः खेड असेल, आंबेगाव असेल, जुन्नर असेल, संगमनेर असेल या तालुक्यांना जीवन वर्धाही ठरणारा हा रेल्वेचा मार्ग निश्चित प्रकारे सर्वसामान्य शेतकरी असतील, तरुण वर्ग असेल, कामगार असेल यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आणि तो या सामान्य जनतेच्या हिताचा आहे. म्हणून तो मार्ग याच मार्गाने गोवा, पुणे, नाशिक हा खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यातनं गेला पाहिजे ही प्रामुख्यानं मागणी आहे. जो सर्वे झालेला आहे, जुना सर्वे, त्यानुसारच ती गेली पाहिजे ही आमची मागणी आहे. म्हणून या ठिकाणी आंदोलनाला आम्ही जमलो. अनेक दिवसापासूनची मागणी आहे, नक्की काय अडचणी येत आहेत, कशा पद्धतीने